आणि यामध्ये आता आम्ही आमच्या काय चुका झाल्यात हे पॅनिक होण्यामागं आमच्या चुका कुठल्या झाल्यात याच्यावर आता विचारमंथन होण्याची गरज आहे. जर देशाचं नेतृत्व चुका करत असेल आणि त्याचं देशातील जनतेला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागत असेल की आमच्या अनेक वर्षापासूनचे चांगले संबंध असलेले इराणबरोबरचे संबंध आम्ही बिघडवलेत आणि आज या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागत आहे. खरं तर काय गरज होती इस्रायलला जायची आणि छोट्याशा मेडलसाठी इस्रायलला जाऊन आज संपूर्ण भारतातील जनतेला देशातील जनतेला वेठीस धरण्याचं काम झालेलं आहे. आता सर्वपक्षीय बैठक घेण्याची आवश्यकता पडली. ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस विचारत नाही. आपली संपूर्ण परराष्ट्र नीती कशी असावी याचा कवडीचाही अभ्यास काही दिल्लीतील काही लोकांना नाही आहे आणि ते यांचे सल्लागार आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला तरी वाटतं की ही आता कोरोनासारखी परिस्थिती या देशामध्ये उत्पन्न होते आहे. काल आज माहिती घेतली विस्तारित आमदार निवासामध्ये जरा पत्रकार जाऊन या काय परिस्थिती आहे. तिथला गॅस सिलेंडर संपला. फक्त डाळ भात कसं तरी त्यांनी शिजवून दिलं तिथल्या माणसांना. ही पूर्ण आणि मला माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 4-5 दिवसामध्ये मोठा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे. गॅसचाही होणार आहे आणि तेलाचा पण होणार आहे. आता तुम्ही गॅस आणि तेलाच्या संदर्भात बोललात. नागपुरामध्ये 65 बस जी आपली बस सेवा नागपूर महानगरपालिकेकडनं चालवली जाते त्यातल्या 65 बस ज्या आहेत त्या आज बंद होत आहेत असं कळत आहे. नक्कीच बघा सगळीकडेच हा तुटवडा पडतो आहे. उद्या आता SITच्या माध्यमातून पारदर्शकपणे पुढे येईल यावर आमचा अजिबात विश्वास नाही. अत्याचाराबरोबर घाटकोपर प्रकरणातला जो अहवाल आहे घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणाचा जो अहवाल होता तो आधी तर सगळ्यांना वितरित करण्यात आलेला नव्हता आणि नंतर तो मिळाला त्यावेळेला असं लक्षात आलं की सरकारी अधिकारी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक लोक यांनी म्हणून कटकारस्थान करून ती जमीन पेट्रोल पंपाला दिली आणि त्यानंतर तिथं इतकं भलं मोठं होर्डिंग लावण्यात आलंय. कटकारस्थान करण्यात आलंय म्हणजे जास्ती लोकांचा सहभाग आहे असं म्हटलेलं आहे. जी कारवाई होते ती पुरेशी आहे असं वाटतं? नाही कारवाई इंटेन्शनली केली गेली. त्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायचा आणि तोही त्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध असलेल्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायचा हे प्लॅनिंग करून त्यावेळेस झालेली कारवाई होती. त्यावेळेस सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडलेली आहे. पण आज सत्य उघड होते हे या कटामध्ये अनेक जण आहेत पण सरकारने त्यावेळेस हे लपवलं. आता अहवालातून पुढे आल्यानंतर सुद्धा या अहवालाच्या नुसार त्याच्या खोलवर जाऊन कोण कोण त्यामध्ये सहभागी आहेत कारण इतक्या लोकांचा जीव गेल्यानंतर तिथे कारवाई होण्याची अपेक्षा आहे. पण ते करतील की नाही सोयीचं काम होईल तेवढंच चाललेलं आहे राज्यात. त्यामुळे मी त्यावर आज बोलण्यापेक्षा मी ते सगळं बघतो आणि मग सरकारला पत्र लिहितो आणि कोण कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई करायसाठी आम्ही विनंती करू सरकारला. युद्ध के बीच हिंदी में युद्ध के बीच जो है प्रधानमंत्री ने आज ऑल पार्टी मीटिंग बुलाई है. प्रधानमंत्री पहले ही सदन में कह चुके हैं कि कोविड जैसी स्थिति से निपटने के लिए तैयार रहे सब लोग. तो अब यही नहीं बताना चाहिए कि थाली बजाओ और ताली बजाओ, ये नहीं बताना चाहिए. नहीं तो फिर मुश्किल हो जाएगा. इससे कोई ये समस्या का हल होने वाला नहीं है. समस्या का हल करना है तो आज जो परिस्थिति है सबको लेकर परेशानी जो बड़ी है देश के सामने